हॅलो, नमस्कार मंडळी. तर तुम्हाला असं थकल्यासारखं वाटतंय का? किंवा खूप आळस आलेला आहे, काही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही किंवा पोटामध्ये जड वाटतंय किंवा वजनाचा काटाच हलत नाहीये. तर याला सगळ्याला कारणीभूत असतं ते म्हणजे शरीरात साठलेला कचरा. हा शरीरात साठलेला कचरा जर बाहेर पडला तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी काही हर्बल टी आहेत किंवा काही डिटॉक्स ड्रिंक आहेत, तेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. कसे बनवायचे वगैरे सगळं सांगणार आहे. ऑलरेडी भरपूर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत व्हिडिओज. पण मी तुम्हाला ते शेअर करणार आहे कारण यानंच माझं 6 महिन्यामध्ये 18 किलो वजन कमी झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे शरीरातला कचरा बाहेर पडणं. शरीरातला कचरा बाहेर पडला की ऑटोमॅटिक आपल्याला हलकं वाटायला लागतं, आपलं मेटाबॉलिझम वाढतं, पचन सुधारतं आपलं, ब्लोटिंग कमी होतं आणि आपलं शरीर आपल्याला वजन काट्यावर कमी दिसायला लागतं, आपल्याला कपडे लूज व्हायला लागतात, आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो, आपल्याला हवेत असल्यासारखं वाटायला लागतं. तर ते ड्रिंक शेअर करण्याच्या आधी नमस्कार मंडळी, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर जर आवडला तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. मी माझे प्रत्येक पर्सनल एक्सपिरियन्स जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं डिटॉक्स ड्रिंक किंवा हर्बल टी. आता मी हर्बल टीच म्हणते, डिटॉक्स ड्रिंक म्हणतच नाही, हर्बल टीच म्हणते, जो की सकाळी उपाशीपोटी मी घेते. आणि डिटॉक्स ड्रिंक आहे ना, हर्बल टी आणि डिटॉक्स ड्रिंक मध्ये फरक असतो, पण दोन्हीला एकच बोललं जातं. पण मी आता सध्या हर्बल टी बद्दल बोलते, शेवटला डिटॉक्स ड्रिंक बद्दल बोलते. हर्बल टी जर म्हणलं ना, तर त्याची पूर्वतयारी आदल्या रात्रीच करायची. कारण की कोणतीही गोष्ट इन्स्टंट घेण्यापेक्षा आपण आधी पूर्वतयारी केली ना तर त्याचा फायदा होतो. आता सगळ्यात पहिला जो हर्बल टी आहे ना, तो जिऱ्याचं पाणी. जिऱ्याचं पाणी डायरेक्ट उकळून कधी घ्यायचं नाही. रात्रीचंच 1 चमचा जिरे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी, एकतर आता थंडीचे दिवस असतील तर कोमट करून प्यायचं. जर उन्हाळ्यामध्ये उष्णता होत असेल तर आहे तसं थंड पाणी पिलं तरी चालतं, पण रात्री भिजत ठेवायचं. याच्यामुळं आपलं मेटाबॉलिझम वाढतं, पचन सुधारतं आपलं आणि आपली फॅट बर्निंगची प्रोसेस स्टार्ट होते. जिऱ्याचं पाणी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला मी 1 नंबरला घेतलेलं आहे. खूप उष्णतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी पण ऑप्शन्स आहेत. पण आलटून-पलटून जर आपण प्रत्येक पाणी घेतलं ना, तर आपल्याला त्रास होत नाही. म्हणून मी वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक घेते. सोमवारी वेगळं, मंगळवारी वेगळं असं घेत जायचं. परत रिपीट करायचं. आता दुसरं जे आहे ते म्हणजे ओव्याचं पाणी. ओव्याचं पण तसंच करायचं, पण जिरे एवढं प्रमाण ओव्याचं कधी घ्यायचं नाही. अर्धा चमचा ओवा घ्यायचा, तो रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्याचं पाणी सकाळी प्यायचं. आपल्याला पोटामध्ये ना कधी चरबी नसते, आपल्याला म्हणजे चरबी असते, पण आपल्याला कधी-कधी वाटतं की आपलं पोट मोठं दिसतंय, पण कधी-कधी ती चरबी नसते, ते ब्लोटिंग असतं. आतमध्ये गॅसेस असतात, हवा असते आणि ती हवा जाण्यासाठी किंवा ते गॅसेस जाण्यासाठी ओवा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पण माहिती आहे, ओव्यामुळे पचन सुधारतं आपलं आणि ब्लोटिंग कमी होतं. म्हणजे दिसायला पोट असं दिसत असेल, पण ब्लोटिंग कमी झालं की ऑटोमॅटिक ते छोटंसं दिसायला लागतं, म्हणजे आत जातं आणि फुगलेलं असतं ते फुगीर दिसतं. आपल्याला पोट आत जाणं महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही? पोटाची साईज दुसऱ्याला कमी दिसणं महत्वाचं आहे. त्यामुळे ओव्याचं पाणी हे दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे हर्बल टी मध्ये धन्याचं पाणी. 1 चमचा धना. आता शरीराला थंडावा, आपण म्हणतो ना शरीर थंड राहिलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये, तर आपल्या धन्याचं पाणी बेस्ट आहे. पिरियड्स इरेग्युलर असतात, जसं की मला स्वतःला पिरियड्स इरेग्युलर होते, तर 1 चमचा धने रात्रीचं भिजत भिजत ठेवायचं. धने आणि त्याला ऑप्शनला मेथी पण आहे. धने आणि मेथी, म्हणजे धने मेथी एकत्र ठेवा किंवा धने आणि मेथी सेपरेट ठेवा. दोन्ही पिरियड्समध्ये पीसीओडीमध्ये मला खूप मदत झालेली आहे, म्हणून मी ऑप्शन सांगते हा. शरीराला थंडावा तर मिळतो, केसांसाठी फायदेशीर आहे, चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे आणि शरीरावर जे आपल्या इन्फ्लमेशन येतं ना, आपल्याला सूज, म्हणजे आपलं शरीर मोठं नसतं पण आपल्या अंगावरती सूज असते, ती सूज कमी होते या दोन्हींमुळे. त्यामुळे हे पाणी तुम्ही एकदा ट्राय करा. तर हे सगळे पाणी चवीला ना विचित्र लागतात, पण फायदेशीर असतात. त्यामुळे घ्यायचंय, वेगवेगळं ट्राय करायचंय. आता चौथं आहे ते म्हणजे दालचिनीचं पाणी. दालचिनीचा एकच तुकडा रात्रीचा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, पण दालचिनीला सकाळी थोडंसं उकळायला लागतं. त्याला सकाळी उकळवायचं आणि त्याची चव गोड असते. तुम्हाला माहिती आहे दालचिनीची चव असते ती थोडीशी गोड असते.
ते दालचिनीचं पाणी सकाळचं प्यायचं. आता हे सगळे पाणी मी पिऊन बघितलेले, ह्याच्यातलं मला एकाच पाण्याची चव नाही आवडली पहिल्यापासून. ते पण मी तुम्हाला सांगते की कोणत्या पाण्याची नाही आवडली. म्हणजे आधी मला कुठल्याच पाण्याची चव आवडत नव्हती, पण नंतर नंतर हळूहळू सवय लागायला लागली. आता दालचिनीचे पण खूप सारे बेनिफिट आहेत. दालचिनीनं सुद्धा इन्फ्लेमेशन, शरीरावरची सूज जी आहे ती कमी होते. आता जे 5वं पाणी आहे ते सांगते, हर्बल टी मी जे घेतलेले आहे ते मला अजिबात सुद्धा आवडत नाही. खूप जण रिकमेंड करतात ते, पण मला ते आवडत नाही. ते म्हणजे मध, लिंबू आणि कोमट पाणी. ह्यानं ना मला अशक्तपणा आल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी हे पाणी सुरुवातीला घ्यायचे, पण मला अशक्तपणा किंवा मळमळल्यासारखं व्हायचं, जेवणाची इच्छाच मरून जायची. त्यामुळे मी ते पाणी कधी घेतलं नाही. सुरुवातीला 1-2 दिवस घेतलं, पण मला अतिच त्रास व्हायला लागला, त्यामुळे मी ते पाणी सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला ते जरी आवडत असेल तुम्ही ट्राय करून बघा. मला तर ते काही आवडलेलं नाही. आता अजून दुसरं कुठलं पाणी, आल्याचं पाणी. आलं रात्रीच 1 चमच्यामध्ये बसेल एवढंच आलं खिसायचंय आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या ना त्याचं जे न्यूट्रिएंट्स आहेत ना ते पाण्यामध्ये उतरतात आणि ते रात्रीचं पाणी भिजत ठेवायचं आणि सकाळी प्यायचं. याच्यामुळे सुद्धा सूज कमी होते. आपले बघा, आपलं शरीर आता सपोज आता आपण म्हणतो ना डबल फॅट वगैरे झालेलं आहे, ते डबल फॅट नाही, ते वॉटर किंवा पाणी त्याच्यामध्ये साठलेलं असतं. ते पाणी आहे ना ते सोडण्याचं काम किंवा पाणी धरून ठेवलेलं असतं ना शरीरानं, ते बाहेर काढण्याचं काम हे आलं करतं. आलं म्हणा, दालचिनी म्हणा, ह्या गोष्टी आहेत त्या फायदा करतात. आता 7वा जो डिटॉक्स ड्रिंक आहे तो सगळ्यांना माहिती आहे. आपण एक वेट लॉस पावडर तयार करून ठेवलेली आहे, म्हणजे मी पण तयार करून ठेवलेली आहे. ती वेट लॉस पावडरच रात्रीची भिजत ठेवायची. त्याच्यामध्ये हे सगळं आहे. धनिया आहे, ओवा आहे, जिरे आहे, कच्ची बडीशेप आहे. हे सगळं मी भाजून बारीक करून ठेवलेलं आहे आणि त्याचं पाणी मी 1 दिवस पिते. बघा किती ऑप्शन्स आहेत. हे नाही आवडत तर ते प्या, ते नाही आवडत तर हे प्या. आणि ज्याला हर्बल टी अजिबातच आवडत नाही त्यांना डिटॉक्स ड्रिंक, मी डिटॉक्स ड्रिंक पण घ्यायचे, पण मला डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर एवढा फरक काय वाटायचा नाही जेवढा की हर्बल टी. डिटॉक्स ड्रिंकचे भरपूर फायदे असतात बरं का आपल्याला, पण एक आपल्या मनाला, आपल्या शरीराला एक सवय लागते ना, जशी ती मला हर्बल टीची सवय लागलेली. आता डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं असेल ना तर त्याला काय करायचं, हर्बल टी असतो ना तर ॲट अ टाइम आपण पितो, पण डिटॉक्स ड्रिंक असं असतं की आपण ते दिवसभर पित असतो आणि त्याला थोडीशी आंबट अशी चव लागते. डिटॉक्स ड्रिंक बनवताना खूप ऑप्शन्स असतात. आपल्याला भेंडी, मेथी, कोथिंबीर, बीट, गाजर, पुदिना, काकडी, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे एकत्र नाही म्हणत आहे, त्यातली कोणतीही गोष्ट रात्रीची भिजत ठेवायची पाण्यामध्ये. 2 लिटर 3 लिटर काय दिवसाचं पाणी प्यायचं, त्यातले 1-2 का किती टाकायच्या त्या गोष्टी, लिंबाची फोड कंपल्सरी, रात्रीचं भिजत ठेवायचं. पण ह्यानं ना मला पित्त झाल्यासारखं वाटायचं, म्हणून मी कधी डिटॉक्स ड्रिंक कधीतरी घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये मी लिंबू, आता मी नाईट शिफ्ट करते, मे बी त्यामुळे मला पित्त झाल्यासारखं होत असेल. आणि मला लिंबू पहिल्यापासून आवडत नाही. डिलिव्हरीपासून माझे दात तुम्हाला माहिती आहे ते सेन्सिटिव्ह झालेले आहेत, त्यामुळे मला ना ते बघितलं की कसं तरी होतं. पण डिटॉक्स ड्रिंक्सचे सुद्धा फायदे आहेत. ते बनवायचं कसं, यातलं कोणतेही 3-4 इन्ग्रेडियंट रात्रीचे पाण्यामध्ये टाकायचे थोडे थोडे, म्हणजे 2 काकडीच्या फोडी, 2-3 गाजराच्या फोडी, 2-3 बिटाच्या फोडी, एखादं लिंबू, पुदिना रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं. त्या पाण्याची भयंकर विचित्र चव लागते, त्यामुळे ते पाणी मला कधी आवडत नाही. मी कधीतरी पिते. भेंडीचं पाणी तर गुळगुळीत गिळ लागते, पण केसांसाठी सगळ्यात बेस्ट असतं. पण सगळ्यात जास्त मला ह्या हर्बल टीनी खूप फायदा करून दिलेला आहे. तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये माझं वजन किती होतं आणि त्याच्यानंतर माझं वजन किती, वजनामध्ये फरक झाला, किती माझ्या चेहऱ्यामध्ये फरक झाला. माझा चेहरा आधी किती डल दिसायचा, त्याच्यानंतर किती कमी व्यवस्थित मी दिसायला लागले, म्हणजे अगदी व्यवस्थित दिसायला लागले. तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन नक्की बघा. ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की मी किती जाड होते, माझं किती वजन वाढलं होतं. चेहरा माझा सगळा घामोळ्यांनी काय झालेलं ते काय माहित, सगळा खराब झालेला. मान माझी पूर्ण काळी पडलेली, ह्या पायाच्या पेंढऱ्या वगैरे असतात त्या सगळ्या काळ्या पडलेल्या. सगळं वजन कमी झालं ना ऑटोमॅटिक सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. सगळं 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 छान होतं. आपल्यात कॉन्फिडन्स येतो, आपल्याला हलकं वाटायला लागतं, पण कॉन्फिडंटली बाहेर जातो. कॉन्फिडन्सने आपण आपल्याला पाहिजे ते कपडे घालतो, पाहिजे ती गोष्ट आपल्याला करता येते, पाहिजे तसा नखरा करायला येतो, आपल्याला पाहिजे तसं नटायला येतं. नाहीतर माझ्या 4 वर्षाच्या
3-3.5 वर्षाच्या, म्हणजे माझी आणखी स्कूलला जात नव्हती तिथपर्यंतच्या पिरियडमध्ये मी कंगवा सुद्धा केसाला कधी लावला नाही. माझं इतका घाणेरडा अवतार असायचा ना, गाऊन एक घालायचा झालं, कारण ऑफिसचं काम, स्ट्रेस, वैताग, घरातली कामं, इतकं ना ते टेन्शन, त्याच्यातनं कोण स्वतःसाठी वेळ काढत बसते. कोणाला वेळ होता, मला खरंच वेळ नव्हता. मी स्वतःसाठी एक दिवस ठरवलं की आपल्याला काय झालं तर आपल्या फॅमिलीला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. एकुलतं एक आपलं लेकरू आहे, त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे. आपल्याला फॅमिली आहे, आई वडील आहे, नवरा आहे, सासू सासरे आहे, त्यांच्यासाठी आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे. त्यामुळं व्यवस्थित राहायचं असेल तर हेल्दी राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी वेट लॉसला स्टार्ट केलं आणि मी माझं वजन कमी करून दाखवलं. तुम्ही तुमचं वजन कमी करून दाखवू शकता. गृहिणी असो, कुणी काही असो, असं काही नाही, काही मॅटर करत नाही की ह्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, काही नाही. घरगुती अन्न खाऊनच मी वजन कमी केलेलं आहे. त्यामुळे असं समजायचं नाही की ह्याला त्या वेळ असतो, तो तिथं राहतो, इथं राहतो. ज्याला करायचंय तो कसंही वजन कमी करतो, पण हेल्दी पद्धतीने करायचं, एवढं लक्षात घ्यायचंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही कुठून कुठून बोलताय. मी साताऱ्याची आहे, पुण्यामध्ये राहते. तुम्ही सुद्धा कुठून कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा. कुणाचं किती वजन कमी झालेलं आहे, किती होतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. बाकी थँक्यू, बाय बाय.